पहला मुद्दा है कि आप मुस्लिम वक्फ बोर्ड जो है तो आप वो बंद करने की बात कर रहे हैं, तो इसके बारे में आप क्या बताएंगे? मुस्लिम वक्फ बोर्ड की बात अगर मैं करूं तो स्पेसिफिकली मैं बताना चाहता हूं कि एक वकील रहते रहते मैंने ये चीज़ देखी हुई है कि जो भी मुतावलीकर है, जो सालों से मस्जिदों का रखरखाव करते आ रहे हैं, मस्जिदों के लिए उन्होंने काम किया है, लेकिन वो ज़मीन वक्फ बोर्ड की होने की वजह से उन लोगों को कोई भी सक्सेसरी राइट्स नहीं मिलता। आप देख रहे हैं MCN समाचार और मैं हूं सैयद फरहान। अभी हमारे साथ में मौजूद है संजय भास्कर सिरसाट साहब, जो कि 2024 के खासदार के इलेक्शन के लिए खड़े हुए हैं। तो इनकी जो निशानी है ग्लास है, अपनी किस्मत आजमाने के लिए खड़े हो चुके हैं। तो आइए जानते हैं इनसे कि इनके क्या कहना है और ये क्यों खड़े हुए ये इलेक्शन के लिए। मी संजय भास्कर शिरसाट 19 लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून लोकसभा लढवत आहे। माझं बटन क्रमांक 33 आहे आणि माझं चुनाव चिन्ह आपण चहाचा प्याला किंवा काचेचा प्याला आपण म्हणू शकतो। हा ग्लास आहे जो धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे। आमिरी गरिबीचं एक जॉईंट व्हेंचर आहे। आपण याला सगळं असं म्हणू शकतो की हे एक असं लिंचपिन ऑब्जेक्ट आहे ज्याला सर्व लोक वापरतात आणि सर्वांना जोडणारी, समाजातल्या सर्व घटकांना जोडणारी ही एक कडी आहे। म्हणून मी हे ग्लास हे चिन्ह घेतलेलं आहे। मला ग्लास या चिन्हाला एक विकासाच्या मुद्द्यावर आणि मागच्या कितीतरी वर्षांपासून विकासासाठी अपेक्षेने चातकासारखी वाट पाहत असलेला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ मला मोठ्या बहुमताने निवडून देईल असा मला विश्वास आहे। आणि सर्व जनता माझ्यातील आजपर्यंत समर्पणाचा भाव, एका सैनिकाचं छत्रपती संभाजीनगरसाठी असलेलं वचन आणि विकासाचं एक डेव्हलप मॉडेल या मुद्द्यांवर मला निवडून देईल असा मला ठाम विश्वास आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारक्षेत्रामध्ये मागच्या 30-40 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा म्हणावा तेवढा विकास एक मध्यवर्ती केंद्र असताना सुद्धा आणि विकासाला खूप मोठा स्कोप असताना सुद्धा झालेला नाही। त्यामुळे मी हे इलेक्शन हे डेव्हलप्ड हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आहे आणि त्या मुद्द्यावरच लोकसभेमध्ये मला लोक निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो। सर, मेरा एक सवाल आपसे ये है कि आप इलेक्शन में खड़े हो रहे हैं विकास करने के लिए शहर का, तो आपको ऐसा क्यों लगा कि देश में विकास नहीं हो रहा है, आपको यहाँ पर आने की ज़रूरत पड़ी? जर आपण छत्रपती संभाजीनगरला मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून जर पाहत असेल तर आपल्याला असं जाणून येईल की भारतामध्ये हे एक जवळपास मध्यवर्ती शहर आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास मध्यवर्ती शहर आहे आणि याच्या चारही बाजूला विकास मोठ्या कंपन्यांसाठी खूप मोठी जागा आहे। हा एक शेतीसाठी सुद्धा ड्रॉट प्रॉन क्षेत्र असल्यामुळे इथं शेतीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्कोप अवेलेबल आहे। मागच्या कितीतरी वर्षांपासून इथे दरवर्षी साधारणतः 800 ते 850 आत्महत्या या शेतकऱ्यांच्या या भागात होतात। ही खूप दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवण्यासाठी, रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी मला असं वाटतंय की मी एक माजी सैनिक म्हणून, मी एक सुप्रीम कोर्टाचा वकील म्हणून या प्रश्नांना न्याय देऊ शकतो, म्हणून मी हे इलेक्शन लढवतो। आपको किससे ज़्यादा अपेक्षा है वोट मिलने की? असं आहे की सर्वांना इलेक्शन लढण्याचा भारतीय संविधानाने हक्क दिलेला आहे आणि त्यानुसार ते इलेक्शन लढवत आहे। पण मला असं वाटतं की खरं भगव्याचं राजकारण हा विषय समर्पणाचा आहे, अभ्यासाचा आहे आणि याला जनता पाहत असते। जो भगव्याला जागेल, भगवा म्हणजे काय, समर्पण आहे। ज्या माणसाने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समाजासाठी किती त्याग केलेला आहे आणि त्या समाजासाठी त्याग करताना त्याला समाजाने किती मार्क दिलेले आहेत, त्या पद्धतीवर भगवा आयडियोलॉजी चालते। मग मला असं वाटतं की जनता ठरवेल की खरंच भगवाधारी कोण आहे आणि भगवाधारी असणं म्हणजे हे नाही। आता मी माजी सैनिक आहे, वैयक्तिक आम्ही आयुष्याचा तारुण्य हे भारतीय सैन्य दलात वेचलेलं आहे। त्यानंतरही निवडून येऊन वकिलीमधून सुरुवात करताना तहसील कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्य केलेलं आहे। त्यामुळे भगवा हा त्यागाचं, समर्पणाचं प्रतीक आहे। पुन्हा पुन्हा सांगतो, हिंदुत्वाची आयडियोलॉजी म्हणजे त्याग आहे। जर त्यांना तो करायचा असेल निश्चितपणे कोणीही करू शकतं आणि ज्याला त्यागावर उतरायची, ज्याला लोकांसाठी काहीतरी करण्याची
आणि ती अपेक्षा आहे किंवा लोकांसाठी त्यांनी आजपर्यंत काहीतरी केलेलं आहे। जोही माणूस असेल, कुणी असेल, जर तो भगवा धारण करत असेल तर त्यांनी खरंच त्याच्या जीवनामध्ये लोकांसाठी काहीतरी करण्याची, लोकांसाठी हे शरीर, हा त्याग, हा शिक्षण, हा वेळ देण्याची एवढी त्यागाची भावना ठेवली असेल तर निश्चितपणे भगवा त्या माणसाला सुद्धा पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही, कारण हा समर्पणाचा भाव आहे। देखिए, डॉक्टर जीवन राजपूत साहब जो है बीजेपी के भी बहुत ज़्यादा करीब है, तो आपको ऐसा क्यों लगता है कि आपको वोट मिलेंगे ज़्यादा? नाही, इथं बीजेपीचा काही प्रश्न उद्भवतच नाही की बीजेपी, शिंदे गट आणि म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची इथे युती आहे आणि युतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे आहेत। त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांना बीजेपी सपोर्ट करेल किंवा बीजेपी असं। शेवटी शिंदे गट जरी असला तरी हे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि हे मोदी साहेबांना निवडून देणारं इलेक्शन आहे महायुतीच्या दृष्टीने। त्यामुळे बीजेपी आपल्याच गटाला डावलून एखाद्या सो कॉल्ड, त्यांना आपण सेल्फ क्लेम म्हणू, तर ते सेल्फ क्लेम माणसांना चालवण्याची मला वाटत नाही बीजेपी एवढी रिस्क घेईल आणि आपलं सीट हाताने। देखिए सर, आपका ये जो वचन पत्र है, तो वचन पत्र में आपके जो है सबसे पहला मुद्दा है कि आप मुस्लिम वक्फ बोर्ड जो है तो आप ओपन करने की बात कर रहे हैं, तो इसके बारे में आप क्या बताएंगे? मुस्लिम वक्फ बोर्ड की बात अगर मैं करूं तो स्पेसिफिकली मैं बताना चाहता हूं कि एक वकील रहते रहते मैंने ये चीज़ देखी हुई है कि जो भी मुतावलीकर है, जो सालों से मस्जिदों का रखरखाव करते आ रहे हैं, मस्जिदों के लिए उन्होंने काम किया है, लेकिन वो ज़मीन वक्फ बोर्ड की होने की वजह से उन लोगों को कोई भी सक्सेसरी राइट्स नहीं मिलता, वहाँ पे उनको कोई मालिकाना हक नहीं मिलता। वक्फ बोर्ड कुछ चंद लोगों की प्रॉपर्टी बन चुकी है। वक्फ बोर्ड की वजह से आम मुस्लिम जनता बहुत परेशानी झेल रही है। तो मेरा ये कहना है कि वक्फ बोर्ड को हटाने से जिन जमीनों का मालिकाना हक जो उनको वक्फ बोर्ड के वजह से नहीं मिल पा रहा है, तो वो आम जनता को मिल सकेगा और इसमें मुस्लिम समुदाय का ही सबसे ज़्यादा फायदा होगा। ये मेरा उसके पीछे का वो है। ये एंटी मुस्लिम बिल्कुल नहीं है, ये तो उल्टा प्रो मुस्लिम मुद्दा है। देखिए सर, जो वक्फ बोर्ड है, तो वक्फ बोर्ड के पास जो भी ज़मीन है तो वो जो है डोनेट करी हुई ज़मीन है। अब वो डोनेट करी हुई ज़मीन कोई गलत हाथों में नहीं जाना चाहिए, इसलिए वक्फ बोर्ड उसकी हिफाजत कर रहा है। और अगर आप वक्फ बोर्ड बंद कर देंगे और वो गलत हाथों में चल गई तो उसके जिम्मेदार हम किसको ठहराएं? ऐसा कुछ भी होने वाला नहीं है। सबसे पहली बात ऐसे है कि वक्फ के बारे में कुछ अलग अलग धारणाएं हैं। अगर आप वक्फ बोर्ड के अंदर या वक्फ एक्ट के अंदर आने वाली केसेस की अगर संख्या देखेंगे, उसमें के प्लेंटिव्स देखेंगे, जो भी याचिका करता है वो भी देखेंगे, तो आमतौर पे वक्फ बोर्ड की जितनी भी केसेस है उसमें ज़्यादातर मुस्लिम समुदाय ही एक दूसरे में लड़ने झगड़ने में लगा हुआ है। इसमें ये ज़मीन ज़रूर दान की गई है, लेकिन ये ज़मीन आखिरकार किसी ना किसी की है। दूसरी चीज़, एक बार वक्फ अगर उसको धारण कर लेता है या उसमें वक्फ बोर्ड का नाम आ जाता है तो आमतौर पे वो मसला सुलझाने में एक गरीब मुसलमान को 10 से 12-20 साल लग जाते हैं। तो वो 20 साल की कानूनी कार्रवाई से उससे बचने के लिए मैं आम गरीब मुसलमानों की बात करता हूँ, आम गरीब मुसलमानों के हक की बात करता हूँ। इसीलिए उनका कानूनी चीज़ों से बचने के लिए वक्फ बोर्ड का हटना देश के लिए ज़रूरी है, ना कि ये इसमें कोई भी प्रॉपर्टी का संवर्धन नहीं हो रहा है, इसमें कोई प्रॉपर्टी बढ़ नहीं रही है। वक्फ की जो प्रॉपर्टी है वो आज भी वक्फ बोर्ड के पास है, लेकिन यहाँ पे जैसे अभी मेरे बापदादा हैं जिन्होंने सालों से, सदियों से एक मस्जिद की या एक मुस्लिम प्रे की जगह जो है उसकी रखरखाव किया है, लेकिन आज मेरा कोई मालिकाना हक नहीं है। बोर्ड चाहे तो आज मुझे निकाल सकता है, तो मुझे मुतावली का हक नहीं मिलता, मुझे वो मेरे राइट्स नहीं मिलते कि जो बाकी कानून के हिसाब से कैसे कि आप 12 साल में कोई भी ज़मीन पे रह लो, अगर उसमें कोई डिस्प्यूट पैदा नहीं हो जाता तो आपको एडवर्स पोजीशन क्लेम कर सकते हैं, आप उसको मालिकाना हक मिल सकता है। लेकिन वक्फ के अंदर ऐसा नहीं है। वक्फ के अंदर कुछ पॉलिटिकल मुस्लिम लॉबी, जो कुछ लोग हैं, चंद लोग हैं, उनकी वजह से आम मुस्लिम जो कॉमन पब्लिक है, जो लाखों की तादाद में है, उनको समस्याएं झेलनी पड़ रही है और वक्फ के नाम से आम मुस्लिमों को प्रताड़ित किया जा रहा है। क्योंकि किसी भी आम मुस्लिम की ज़मीन को अगर एक परिवार में 4 भाई हैं
तो उसमें एक वक्फ बोर्ड को प्रॉपर्टी दान कर देता है या वक्फ बोर्ड को प्रॉपर्टी डोनेट कर देता है, तो सारी प्रॉपर्टी डिस्प्यूटेड हो जाती है और बहुत सारे मसले क्रिएट हो जाते हैं। इसमें आम लोगों को इसलिए बहुत सारी समस्या हो रही है। ये आम लोगों के लिए फायदे की बात है वक्फ बोर्ड को रद्द करने पर। देखिए सर, वक्फ बोर्ड की जो प्रॉपर्टी है तो मुसलमानों ने गैर मुस्लिम लोग को भी दी होगी, ठीक है, तो अगर वो बंद कर दिए तो गैर मुस्लिम का भी नुकसान हो जाएगा उसमें, तो इसके बारे में आपका क्या कहना है? मेरा बहुत सिंपल सा कहना है कि वक्फ बोर्ड को गलत धारणाओं के तहत लोगों के सामने पेश किया जा रहा है। ऐसी कोई बातें नहीं है, इसमें किसी भी समाज का कोई फायदा नहीं हो रहा है। और ये सिंपल सी चीज़ है कि इसमें मालिकाना हक जिस आदमी को भी मिले उस आदमी को मालिकाना हक मिलना चाहिए। बाकी प्रॉपर्टी जो है गवर्नमेंट देगी, स्टेट इज द ओनर। खैर कोई बात नहीं, वो तो बहुत लंबी बहस है, वो ज़्यादा टाइम जाएगा उसमें। तो आप अभी मुझे इस सवाल का जवाब दीजिए कि आपका विरोध किससे, मतलब आपका डायरेक्ट कॉम्पिटिशन किससे? सर्वात प्रथम मला सर्वांना सांगू इच्छितो की मी छत्रपतींचा मावळा आहे, तर माझं कोणाशीही वैर नाही, माझी कोणाशी स्पर्धा नाही। कारण मी छत्रपतींकडून काही गनिमी काव्य शिकलेलो आहे, दुसरा देशासाठी लढणारा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा भीमसैनिक आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की हे सैनिकाचं त्रिशूल असताना मला कुणाशी कॉम्पिटिशन माझी आहे। वैयक्तिकता इथे पक्ष आहेत, पण पक्षांनी योग्य उमेदवार न दिल्यामुळे माझी कोणाशी स्पर्धा नाही आणि मी डेफिनेटली 4 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन इथून निवडून येईल। सर, आप कौन से पक्ष से खड़े रहने की अपेक्षा रखते हैं? नाही, मला कुठल्याही पक्षाकडून उभं राहायचंच नव्हतं, नाहीतर मला कोणी पक्ष तिकीट देऊ शकला असता कदाचित। परंतु पक्षामध्ये गेल्यावर आपण त्या भागाचा विकास करू शकत नाही। पक्षामध्ये बरेच बंधन असतात, पक्षांमध्ये सर्वांनी न्यायासारखं वागावं लागतं। त्यामुळे पक्षाच्या नियमांच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही। जर तुम्ही इंडिपेंडेंट असाल तर तुम्ही तुमच्या जनतेसाठी प्रामाणिक असता। तिथे एक चॅनल तुमचं कमी होतं, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आणि देणारा हा डायरेक्ट चॅनल सिस्टम येतं। जेव्हा तुम्ही पक्षाकडून असता तेव्हा तुमचा कॅन्डिडेट पक्ष आणि देणारा म्हणजे सरकार असं तिरंगी कॉम्पिटिशन असतं। त्यामध्ये एक चॅनल कमी झाल्यामुळे त्या भागाचा विकास जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि इथला अपक्ष उमेदवार हा जनतेशी डायरेक्ट असल्यामुळे तो जनतेचे प्रश्न हा संसदेमध्ये मांडू शकतो, प्रभावाने मांडू शकतो आणि सरकार जर त्याला विचारात घेत नसेल तर त्याला प्रायव्हेट बिल सुद्धा आणता येतं। जसं आता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट असेल, सोल्जर प्रोटेक्शन ॲक्ट असेल, कोणताही पक्ष त्याला विचारात घेत नाही, पण तुम्ही इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असताना तुम्ही ते प्रश्न प्रायव्हेट बिलामार्फत पुढे आणू शकता। तुमच्या भागामध्ये जर विकास झालेला नसेल तर त्यासाठीचे कोणतेही प्रश्न तुम्ही प्रायव्हेट बिल आणून समाजापुढे ठेवू शकता आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता। एक चॅनल इथे कमी होतं, त्यामुळे विकास जास्त होऊ शकतो। देखिए सर, पिछले जब खासदार थे तो उनके राज्य में कार्यकाल में ऐसा कौन सा काम है जो नहीं हुआ था, और अगर आप खासदार चुन के आते तो आप ऐसा क्या काम करेंगे जिससे जनता का फायदा हो? सर्वप्रथम मला एवढं सांगायचं आहे की खासदार, आमदार, मंत्री हे सर्व जनतेचे सेवक आहेत। जर इथली जनता मागच्या 30-35 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्नासाठी सामोरं जात असेल, माझ्या माता भगिनींना पाण्याचा हंडा घेऊन सारखं जावं लागत असेल, आजच्या घडीला छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 दिवस पाणी येत नाही, तर त्या प्रश्नाला त्या खासदारांना किंवा त्या मागच्या लोकांना, जनसेवकांना वाचा फोडता आली नसेल तर निश्चितपणे हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि याच मुद्द्याला हात घालून मी जनतेला सांगू इच्छितो की 4 जून पासून पुढच्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे गणेश चतुर्थी आपल्याला 93 दिवशी येते, तर त्या गणेश चतुर्थीच्या आतमध्ये म्हणजे 90 दिवसामध्ये फक्त 3 महिन्यामध्ये मी पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावेल। आणि जर तो प्रश्न 90 एवढा प्रश्न मोठा नाहीये, प्रश्न खूप छोटा आहे, फक्त त्यांना करायची इच्छा किती आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यांनी हा सामान्य प्रश्न सोडवला नाही तर मोठे प्रश्न बाकीचे सोडून द्या। त्यामुळे मी या मुद्द्यावर लढत आहे। याशिवाय औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये बेरोजगारीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। तुम्ही कोणत्याही समुदायाचे असो, तुम्ही हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे। मग त्या बेरोजगारीसाठी जर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि मध्यवर्ती केंद्र देशाचं आहे, इथे डेव्हलपमेंटला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे।
याच्या चारही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात जमीन अवेलेबल आहे. इथे तुम्हाला पटकन अवेलेबल होणारा मजूर वर्ग आहे. भौगोलिक स्थिती चांगली आहे. मग अशा क्षेत्रामध्ये जर तुम्हाला विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी असताना सुद्धा तर तुम्ही काम केलं नाही. आता माझ्या अजेंड्यामध्ये मी 1 लाख लोकांसाठी क्रिकेटचं स्टेडियम, 1 लाख लोकांच्या कॅपॅसिटीचं क्रिकेटचं स्टेडियम इथे बनवणार आहे. त्यामधून सातत्याने लोकांना कमीत कमी 10,000 लोकांना इथे रोजगार उपलब्ध होईल. येणाऱ्या लोकांमुळे पर्यटनाला संधी मिळेल आणि इथल्या पर्यटन स्थळांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल. यासोबतच छत्रपती संभाजीनगर हे भारतातील नव्हे तर जगातील छत्रपती संभाजी राजांच्या नावे असलेला एकमात्र जिल्हा आहे. त्यामुळे इथं छत्रपती संभाजीराजांचं भारतातील सर्वात मोठा आपण स्टॅच्यू इथे बनवणार आहोत. याशिवाय त्यांचं स्मारक इथं बनवून पर्यटनाला चालना देऊ. खरं हिंदवी स्वराज्य काय होतं की ज्यामध्ये 18 पगड जाती असेल, 12 बलुतादार असेल, प्रत्येक समाजाचा जात आणि पात याला सोडूनचं राजकारण, जात आणि धर्म याला सोडूनचं जे राजकारण आहे, त्या राजकारणाला पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला कसा हात घालता येईल या दृष्टीने माझा विचार आहे. याशिवाय आपण अजंता वेरूळ ते रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट इथपर्यंत डायरेक्ट मेट्रो कनेक्टिव्हिटीचा सुद्धा माझा एक प्रोजेक्ट आहे. याशिवाय या भागामध्ये संरक्षण निर्मितीचा मोठा उद्योग आणण्याचा सुद्धा माझा मानस आहे आणि चारही दिशांना 4 ड्रीम प्रोजेक्ट मी आणून इथल्या बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्याचा माझा मानस आहे आणि ज्याचा इम्पॅक्ट हा पुढच्या 50 ते 60 वर्ष सुद्धा राहू शकेल असा माझा विचार. सर देखिए, अभी समस्या ये भी है कि औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजीनगर कर दिया गया है. इसकी वजह से मुस्लिम समाज नाराज, तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? नाव धर्म हा वेगळा प्रकार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा विषय आहे की हिंदवी स्वराज्याचा जन्म हा या महाराष्ट्रात झालेला आहे. औरंगजेब हा शेवटी दिल्लीचा बादशाह होता. उत्तरेतून आपल्याकडे आला होता, तो इथला नव्हता. तर इथं हिंदवी स्वराज्याने ज्यांनी 18 पगड जाती आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन कार्य केलेलं आहे, त्या हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिले. त्यामुळे औरंगजेबापेक्षा निश्चितपणे छत्रपती संभाजीराजांचा इथे नैतिक हक्क या शहरावर आहे, या भागावर आहे आणि या महाराष्ट्रातल्या भूमीवर आहे. तर त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे नाव उत्तम आहे. काही लोकांमध्ये चुकीच्या भावना पसरवतात आणि त्यामुळे धार्मिक आलाप निर्माण होतो. अशी कोणतीही परिस्थिती नाही. छत्रपती संभाजीराजांच्या महाराजांच्या नावामुळे या शहराचा नावलौकिक वाढणार आहे, कमी होणार नाही. आणि जागतिक पातळीवर, कारण छत्रपती संभाजीराजे भारताच्या नव्हे जगातल्या इतिहासामध्ये असे राजे आहेत की ज्यांनी सगळ्यात जास्त लढाया खूप कमी कार्यकाळात लढल्यात आणि जिंकल्यात. त्यामुळे एक मोठा आदर्श आपण समाजापुढे ठेवू शकतो. छत्रपती संभाजीनगरची जनता हे सर्व जाती धर्माचे भेद आता ओळखून चुकलेली आहे. त्यामुळे इथे या गोष्टींना फारसं महत्त्व नाही आहे आणि सर्वांना इवन, कारण जर इथं छत्रपती संभाजीनगर झालं, हे छत्रपती संभाजीनगर नाव पूर्णतः झालं, आता झालेलंच आहे. 5-10% त्याच्यामध्ये काही क्लिरिकल क्युरी आहेत तर ते काही दिवसात पूर्ण होतील. पण या भागात जर छत्रपती संभाजीराजांचं स्मारक होत असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटनाची संधी निर्माण होत असेल, तर ज्यावेळेस पर्यटनाची संधी निर्माण होते, बाहेरून एखादा माणूस येतो, तर त्यामध्ये प्रत्येक माणसाला रोजगार मिळतो, प्रत्येक लोकांना रोजगार मिळतो, प्रत्येक धार्मिक लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे उलट मुस्लिम समुदायासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जातिवंत मुसलमान जो आहे तो निश्चितपणे छत्रपती संभाजीराजांच्या नावाला कधीही विरोध करणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी साम्राज्य निर्माण केलं, त्या साम्राज्यामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबरीचं स्थान होतं आणि तिथे कुठलाही जातीभेद नव्हता. त्यामुळे इथली जनता या गोष्टींना बळी पडणार नाही. सर, आपने हमें बताया कि आप हिंदुत्व को बढ़ावा देने के लिए इलेक्शन में खड़े हुए, तो आपको ऐसा क्यों लगता है कि आपको ऐसा लगता है कि हिंदुत्व जो है मोदी सरकार के राज में खतरे में है, ऐसा क्यों लगता है आपको? नाही, मला असं वाटत नाही की हिंदुत्व खतऱ्यामध्ये आहे. सर्वप्रथम मी एक माजी सैनिक आहे. ज्या माजी सैनिकाने देशासाठी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जाती धर्म हा विषय येत नाही. डेव्हलप्ड हिंदुत्व म्हणजे समर्पणाचा भाव आहे की समाजासाठी तुम्ही काय समर्पण करू शकता, ही हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे. आणि त्या हिंदुत्वाला
अपील करण्यासाठी, त्या हिंदुत्वाला रेज करण्यासाठी मी इथं आपल्या समोर उभा आहे. दुसरी गोष्ट, मला असं वाटत नाही की मोदी राज्यामध्ये हिंदुत्व खतऱ्यामध्ये आहे. भारत हा हिंदू बहुसंख्य प्रदेश आहे. येथे हिंदुत्व धोक्यात येणं ही संकल्पना असू शकत नाही. दुसरी गोष्ट, येथे डायव्हर्सिटी इन युनिटी आहे, सेक्युलर सिस्टम आहे. पण इथे असं कधीही झालं नाही की असं दोन समाज गट किंवा समाज घटक. पण इथं निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर हे धर्मवीर संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. धर्मवीर छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. तर छत्रपती संभाजीराजांना धर्मवीर हा किताब आहे. पण इथे असा विषय नाही की हिंदू आयडिओलॉजी अडॉप्ट करणं म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात असणं, असं आयडिओलॉजी कुणीही ॲक्सेप्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, सैन्यामध्ये असताना आम्ही कधी जाती धर्म हा भेद कधी पाहिलेला नाही. वकिलीमध्ये असताना आम्ही कधी जाती धर्म हा भेद पाहिलेला नाही. किंवा विकासाच्या कोणत्याही मुद्द्यावर धर्म जाती हा भेद येतच नाही. त्यामुळे मी भारताचा, हिंदुस्थानचा एक सामान्य नागरिक म्हणून, पण डेव्हलप्ड हिंदुत्वाची आयडिओलॉजी, डेव्हलप्ड हिंदुत्व म्हणजे विकासाचं मॉडेल असेल, पण हिंदूंचा समर्पणाचा भाव, हिंदुत्वाचा समर्पणाचा भाव की ज्यासाठी त्यागाचं प्रतीक म्हणून हा भगवा मी धारण केलेला आहे. आणि त्या हिंदुत्वाला डेव्हलप करण्यासाठी, त्या हिंदुत्वाच्या अजेंडाला लोकांसाठी समर्पण करण्यासाठी मी ही इलेक्शन लढवित आहे. अभी खासदार इम्तियाज जलील ने भगवा धारण कर लिया, उसका क्या है? सर, अभी हमारे जो रह चुके खासदार है इम्तियाज जलील साहब, उन्होंने भगवा धारण कर लिए, तो इसके बारे में क्या कहना चाहेंगे आप? नाही, भगवा मुळात समर्पणाचं प्रतीक आहे. याला कोणीही धारण करू शकतं. आपल्याला भारतीय संविधानाने ते राईट्स दिलेले आहेत की तुम्ही काही वस्त्र परिधान करू शकता. मुळात जो पण भगवा धारण करेल त्याचा समर्पणाचा भाव असला पाहिजे. मी सर्वांनी, इम्तियाज जलील साहेबांना सुद्धा आपल्याद्वारे विनंती करेल की त्यांनी जर भगवा धारण केलाय तर खरंच समाजासाठी त्यांनी काम करावं आणि त्या भगव्याच्या रंगाला खऱ्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशीच मी त्यांना पण विनंती करेन आपल्या माध्यमातून. यापूर्वी केले नहीं केवल त्यांनी काम, इससे पहले काम नहीं करेंगे इम्तियाज जलील? सर, पिछले 5 साल में इम्तियाज जलील साहब ने काम नहीं किए. त्यांनी कामं केली असावीत किंवा मला असं वाटतंय की इथं ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात निश्चितपणे तेवढं काम झालेलं नाही. त्याला कारण असं आहे की मागच्या या भागाचा याचा ऐतिहासिक महत्त्व आहे, याला जॉग्राफिकल महत्त्व आहे, याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तर या भागाच्या विकासासाठी जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं निश्चितपणे झालेलं नाही. मी त्यांच्यावर टीका करत नाही आहे किंवा माझी कॉम्पिटिशन या लोकांशी नाही आहे. मी माझी स्वतःची आयडिओलॉजी, माझे स्वतःचा समर्पणाचा भाव घेऊन मी इलेक्शनमध्ये उतरत आहे. मला असं वाटतं की सैन्यामध्ये नोकरी केल्यानंतर मी समाजातल्या प्रत्येक स्तरासोबत काम केलेलं आहे. वकिलीमध्ये आल्यानंतर तळापासून 7 स्टार हॉटेलपर्यंतच्या सर्व लोकांपर्यंत काम केलेलं आहे. समाजाच्या सर्व समाज घटकांशी माझा संपर्क आहे आणि हे संपर्काचा उपयोग, माझ्या ओळखींचा उपयोग, माझ्या स्किलचा उपयोग कुठंतरी समाजाला व्हावा या उद्देशाने मी ही निवडणूक लढवत आहे. माझा व्यक्तिगत कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही. आम्ही सगळे एकाच वाटेचे वाटसरू आहोत. शेवटी जनता ठरवेल की कोण विकासाचा खरा मुद्दा आणेल आणि त्याला जनता निवडून देईल. तो सर, आपका ये जो वचन पत्र है तो इसके अंदर पूरे कुल मिला के 15 पॉइंट है. तो 15 पॉइंट में से ऐसे कुछ पॉइंट्स है जो कि नामुमकिन है. तो अगर आप खासदार बनते हैं इन फ्यूचर तो आपको 6 महीने या साल भर ये समझने में लग जाएगा खासदार काम कैसे करते हो, अगर जो भी एक्सपाइज है. तो इतने कम टाइम पीरियड में, मतलब आपके पास बचे 4 साल, इतने कम टाइम में आप ये सब जितने भी 15 पॉइंट है इसको आप कैसे करेंगे? इस चैनल के माध्यम से मैं आप सब लोगों को सबसे पहले ये बात बताना चाहता हूँ कि मैं सुप्रीम कोर्ट का वकील हूँ. मेरे लिए दिल्ली नई नहीं है. दूसरी चीज़, लगातार जनता के काम करते करते और पॉलिसी मेकिंग में काम करते करते मेरा इतना एक्सपीरियंस हो गया है कि आपके लिए भले ही ये नामुमकिन से पॉइंट लगे, लेकिन मैं ये सारे पॉइंट्स को 4 साल के अंदर, आप 5 साल बोल रहे हो, मैं आपको 4 साल के अंदर ही कवर करके दिखाऊंगा. और ये मेरा वचन एक सैनिक का वचन है, एक सुप्रीम कोर्ट के वकील का वचन है कि ये संभाजीनगर की जनता को ये 15 के 15 पॉइंट 4 ही साल के अंदर हम लोग इसमें कंप्लीट करके देंगे और ये प्रोजेक्ट कंप्लीट होकर ही रहेंगे.
तो जैसे कि आपने देखा, अभी हमने बात की है संजय भास्कर सिरसाट साहब से। तो इनका बोलना है कि 15 के 15 पॉइंट इन्हों 4 साल के अंदर कंप्लीट करके बता देंगे। ये पेशे से वकील भी है और एक सैनिक भी रह चुके, माजी सैनिक रह चुके। तो बस आज के लिए इतना ही। देखते रहिए MCN समाचार सैयद फरहान के साथ।